थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या पाचगणी येथे पर्यटनावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र समोर आले आहे। आशिया खंडातील सर्वात मोठे पठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या टेबल लँड परिसरात पर्यटकांची संख्या घटल्याने स्टॉलधारक, घोडेचालक आणि स्थानिक व्यावसायिकावर उपासमारीची वेळ आली आहे। गेल्या 1.5 वर्षापासून महाबळेश्वर पाचगणी मुख्य रस्ता संबंधित ठेकेदाराने खोदून ठेवला असून अद्यापही हा रस्ता पूर्ण करण्यात आलेला नाही। रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पर्यटकांनी या पर्यटन स्थळाकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे। एकेकाळी पर्यटकांनी गजबजलेल्या टेबल लँड, सिडनी पॉइंट आणि पारसी पॉइंट या प्रेक्षणीय स्थळावर आता शांतता पाहायला मिळत आहे। निसर्गरम्य वातावरण असूनही खराब रस्त्यामुळे पर्यटक येण्यास टाळाटाळ करत आहेत। पर्यटकांची संख्या घटल्याने स्टॉलधारक, घोडेचालक आणि इतर स्थानिक व्यावसायिकावर मोठा आर्थिक परिणाम झाला असून अनेकावर उपासमारीची वेळ आता आली आहे। यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। गेल्या 1.5 वर्षापासून रस्ता पूर्ण होत नाही, पर्यटक येत नाहीत, आमचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे। प्रशासनाने तातडीने हा रस्ता पूर्ण करावा। स्थानिकांनी जिल्ह्यातील 4 ते 5 मंत्र्यांनी या रस्त्याच्या कामाला प्राधान्य देऊन तातडीने पूर्ण करावे, तसेच ठप्प झालेल्या पर्यटनाला पुन्हा नवसंजीवनी द्यावी अशी मागणी केली आहे। सप्रेम जय भीम। नमस्कार, मी विवेक चव्हाण, पाचगणी टेबल अँड असोसिएशनचे मालक। रस्त्याची कामं चालू असल्यामुळं इथं पर्यटक नाहीत आणि इथं 50 गाड्या आहेत, घोडागाड्या। पर्यटक नसल्यामुळं आमचे खाण्यावाण्याचे वांदे चाललेले आहेत, जनावरांचे वांदे चाललेले आहेत। पर्यटक नाही, रस्त्यांची कामं चालू आहेत। मंत्री, आमदार, खासदार सगळे असतानाही इथं कोणीही लक्ष देत नाहीत आणि आमच्या गरिबावर अन्याय होत आहेत। कारण पर्यटकशिवाय आम्हाला धंदा नाही आहे। पर्यटक आला तर आमचा धंदा आहे आणि त्याच्यावरच आमची बघा आहे। नमस्कार, माझं नाव अभिजित पुजारी। मी टेबल अँड इथे व्यावसायिक आहे। टेबल अँडले आशिया खंडातील 2nd नंबरचं हिल स्टेशन आहे। तिथं आता एवढी हे झाल्या रोडमुळं की आमची घोड्यांचा खर्च निघत नाही आहे। रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पाचगणी येथील पर्यटनावर मोठा परिणाम झाला असून स्थानिक व्यावसायिकांचे भविष्य आता या रस्त्याच्या कामावरच अवलंबून असल्याचे चित्र दिसत आहे। प्रशासन याकडे किती गांभीर्याने लक्ष देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।